नमस्कार. मिरची, टोमॅटो, वांगी किंवा इतर अजून भाजीपाला पिकांमध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न म्हणजे चांगले पैसे केव्हा होतात, जेव्हा प्लॉट जास्त दिवस चालतो आणि जास्त तोडे होतात. म्हणजे काय बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या इथे काय होतंय, की प्लॉट जोराने चालू होतो आणि त्याच स्पीडने तो डाउन जातो किंवा संपून जातो. मग अशा वेळेस जर कमी रेट मार्केटमध्ये चालू असेल आणि तेव्हाच आपले तोडे जास्त झाले असेल, तर आपल्याला पैसे होतील. कधी-कधी तर आपला खर्च देखील निघत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, की प्लॉट जास्त दिवस कसं चालेल, यासाठी आपल्याला नियोजन करावं लागेल. मग यामध्ये 3-4 मुद्दे मी आपणास सांगणार आहे. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सोपा आहे. जेवढे नवीन शूट्स येतील, त्याला नवीन कळ्या, फुलं, फळं येतील, त्यांचं पोषण होईल आणि जास्त दिवस प्लॉट चालणार. पहिला मुद्दा. आणि जेवढे खाली रूट झोन वाढेल, तेव्हा तेवढे शूट्स येतील. मग आता हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर रूट झोन चांगला चालू राहिला पाहिजे. मग यासाठी पाणी व्यवस्थापनाचं नियोजन करावं लागेल. म्हणजे रात्रीचं पाणी नकोय, दिवसा पाणी गेलं पाहिजे. त्याची वापसा झाली पाहिजे. गरजेपेक्षा जास्त पाणी देखील नको आहे. तसेच दिलेली खतं ही अपटेक होण्यासाठी जीवाणूंचा देखील वापर केला पाहिजे. म्हणजे जसं फॉस्फरस लागणार आहे, कॅल्शियम लागणार आहे किंवा इतर न्यूट्रिएंट्स लागणार आहे. त्यासाठी पी गेलं पाहिजे. कारण की P2O5चं H2PO4 झालं तरच झाड अपटेक करणार. पोटॅशचं K2Oचं जे खतात आपल्या वॉटर सोल्युबलमध्ये असतं, त्याचं K+ झालं तर झाड घेणार. मग यासाठी जीवाणूंचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा सध्याच्या परिस्थितीमध्ये फोटोसिंथेसिससाठी पाहिजे तेवढा स्कोप नाही. म्हणजे सूर्यप्रकाश कमी आहे. मग अशा वेळेस अपटेक देखील तेवढं चालत नाही. मग अशा वेळेस आपण फवारणीतनं देखील खतांचा वापर केला पाहिजे. म्हणजे काय, की जसं आयोनिक फॉर्ममधलं काही कॅल्शियम, बोरॉन, झिंक असेल किंवा इतर काही न्यूट्रिएंट्स असतील, त्यांचा आपण वापर केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की आपापल्या पिकांनुसार आपल्याला एक खतं आणि फवारणी व्यवस्थापन तयार केलं पाहिजे. म्हणजे काय, जसं कृषी सेवा केंद्रातनं आपल्याला रिकमेंडेशन मिळतं. पण कृषी सेवा केंद्राच्या टीम मेंबर्स जे असतात, त्यांची आपल्या प्लॉटला व्हिजिट झाली आहे का? तर नाही. मग एकतर त्यांना व्हिजिटसाठी आपण सजेस्ट केलं पाहिजे किंवा आपण महिनाभर पिकाला काय दिलेलं आहे, ते देखील त्यांना दाखवलं पाहिजे आणि पिकाचे फोटो देखील दाखवले पाहिजे. आणि त्यानंतरच आपल्याला खत आणि फवारणी व्यवस्थापन त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे. नाहीतर तुम्ही ॲग्रोकमिसामध्ये देखील संपर्क करू शकतात. ॲग्रोकमिसामध्ये जर तुम्ही तुमच्या पिकाची फोटो आणि कमीत कमी 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही पास्टमध्ये म्हणजे अगोदर काय-काय खत आणि फवारणी व्यवस्थापन केलेलं आहे, ते जर तुम्ही आम्हाला फोटोसकट पाठवलं, तर आम्ही तुम्हाला पुढचं नियोजन कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दिवस प्लॉट कसा चालवता येईल, एकसारखी फुगवण म्हणजे ए क्वालिटीचा आपल्याला फळ कसं घेता येईल, याबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. मग असं जर कस्टमाइज शेड्यूल तुम्हाला तुमच्या पिकाशी रिलेटेड बनवून हवे असेल, तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये तुमचा फोन नंबर टाका, कमेंट करा, पोस्ट करा किंवा आम्हाला डायरेक्ट देखील तुम्ही संपर्क केला तरी चालेल. धन्यवाद.